श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. जेव्हा जेव्हा आयुष्याला कंटाळ येईल तेव्हा तेव्हा फक्त परमेश्वराचे नाव घे, कारण की सर्वप्रथम या जगाची सुरुवात, माणसाची सुरुवात, माणसाच्या जीवनाची सुरुवात, माणसाच्या यशाची सुरुवात ही परमेश्वराच्या नावापासूनच चालू झालेली आहे. आणि स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे अशक्य ही शक्य करून दाखवतील. ती वाक्य तुझं तुम्ही ऐकला असाल, अशक्य ही शक्य करून दाखवतील स्वामी. तर आजच्या या स्वामी संदेशामध्ये स्वामींचे असे विचार तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत, जे विचार तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे नेणार आहेत, जे विचार तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी ठरवणार आहेत, नशीबवान ठरवणार आहेत, भाग्यवंत ठरवणार आहेत. म्हणून चुकूनही आजचा हा स्वामी संदेश दुर्लक्ष करू नकोस. अत्यंत नाही, अत्यंत महत्वाचा आजचा हा स्वामी संदेश आहे. तुझ्यासाठी खूपच महत्वाचा ठरून जाणार आहे. म्हणून मोजून 7 ते 8 मिनिटे आजचा हा स्वामी संदेश पहा. या स्वामी संदेशामध्ये तुला अशी शिकवण भेटणार आहे, जी शिकवण तुला सुखाच्या मार्गावरती नेईल, तुझ्या आयुष्यातले सर्व दुःख काढून टाकेल. आणि आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. आणि नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा स्वामी संदेश पाठव. तर आजच्या या स्वामी संदेशामध्ये अशा शिकवणी दडलेल्या आहेत, ज्या शिकवणी आयुष्याच्या मार्गावरती 100% पुढे नेतातच. फक्त परमेश्वराची साथ आणि परमेश्वराचा हात आपल्या पाठीशी राहतो. नक्कीच आजचा हा स्वामी संदेश 6 ते 7 मिनिटे आहे. या 6 ते 7 मिनिटांमध्ये तुला बरीच काही शिकवण मिळणार आहे. एवढेच कर, मीपणा कमी कर, स्वामींवरती विश्वास जास्त ठेव, प्रत्येक गोष्टीला मार्ग निघेल. जेव्हा जेव्हा आपण स्वतःचा विचार करू तेव्हा तेव्हा आपल्याला काहीच मिळणार नाही. पण जेव्हा आपण आपल्या सोबत दुसऱ्यांचा सुद्धा विचार करू तेव्हा आपल्याला जी गोष्ट मिळणार असेल त्या गोष्टीमध्ये सुद्धा आणखीन यश प्राप्त होते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा आपण दुसऱ्यांचा विचार सुद्धा करू तेव्हा तेव्हा आपल्या विचारामध्ये सुद्धा खूप सारी वाढ होत असते. आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या यशामध्ये, आपल्या सुखामध्ये भरपूर सारी वाढ होत असेल, कारण की तुमच्यामुळे कोणीतरी दुसरा सुखी असेल. या गोष्टीवरून अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. म्हणून चुकूनही ही गोष्ट दुर्लक्ष करू नका. येणारी 5 ते 10 मिनिटं तुला नक्कीच ऐकायचं आहे, कारण की आजच्या या स्वामी संदेशामध्ये बऱ्याच गोष्टी सांगणार आहे. चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. स्वामींवरती विश्वास करत असशील तर आजच्या या स्वामी संदेशामध्ये अत्यंत महत्वाचं म्हणजे अत्यंत महत्वाची एक गोष्ट तुला सांगणार आहे. गेल्या 4-5 महिन्यापासून जी गोष्ट मी तुला सांगत आहे, जी गोष्ट मी तुला कळवत आहे, ज्या गोष्टीबद्दल बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केलेले आहे, तुम्ही दुर्लक्ष नका. आजच्या या स्वामी संदेशामध्ये एक गोष्ट सांगतो, जी की स्वतःच्या डोळ्याने पाहिलेली परिस्थिती आहे. परिस्थिती ज्यांना आई वडील नाहीत, ज्यांना हातपाय नाहीत, ज्यांना डोळे नाहीत, जी अपंग आहेत पोरं, जी छोटी छोटी चिमुकलं पोरं, जी एका वेळच्या जेवणासाठी भीक मागतात. ही गोष्ट ऐकून सुद्धा मनापासून वाईट वाटते की त्या लोकांचा विचार करणार कोण, त्या लोकांना मदत करणार कोण. ती गोष्ट स्वतःच्या डोळ्याने पाहिलेली आहे, म्हणून स्वतःला बघवत नाही. अंगावरती काटा येतो, हृदयाचे ठोके चुकतात. आणि नक्कीच फक्त त्या लोकांना मदत करण्याचा विचार मनात येतो. आणि त्या लोकांना मदत करण्यासाठी खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. सर्वप्रथम एकच गोष्ट सांगतो, ही गोष्ट दुर्लक्ष करू नका. तुमच्याकडे एक शेवटची विनंती आहे, कारण की तुमच्याकडून छोटी का होईना पण नक्कीच या गोष्टीला मदत करा. काही लोकांनी या गोष्टीला मदत केलेली आहे, पण बऱ्याच लोकांनी या गोष्टीला दुर्लक्ष केलेले आहे. तुम्ही तरी दुर्लक्ष करू नका, कारण की आजचे आपले कर्म उद्याचे भविष्य ठरवते. जर तुमच्यामुळे कोणी दुसरा आनंदी असेल तर नक्कीच त्याच्या आयुष्यामध्ये तो सुखी असेल, आणि तो सुखी असल्यामुळे तुमचे पुण्य वाढतील, तुमचे भविष्य चांगले ठरेल. आज चांगले काम केलात, उद्या तुमच्यासोबत चांगले घडणार. आज चांगले कर्म केलात, उद्या तुमचे भविष्य चांगले घडणार. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि बरेच लोक या गोष्टीला दुर्लक्ष करीत आहेत, पण या गोष्टीमध्ये अत्यंत महत्वाची बाब ही म्हणजे त्या लोकांचा विचार करा, ज्या लोकांचा विचार कोणीच करत नाही. आज आपल्याकडे थोडंफार काही ना काहीतरी आहे, त्यांच्याकडे ते सुद्धा नाही. त्या गोष्टीचा कायम विचार करा, कारण की त्या लोकांबद्दल विचार करून सुद्धा अंगावरती काटा येतो. आणि आम्हाला या गोष्टीला काही लोकांनी मदत सुद्धा केलेली आहे. ज्या लोकांनी मदत केलेली आहे त्यांचे मनापासून खूप खूप आभार. आणि ज्या लोकांनी या गोष्टीला आम्हाला सचिन शिरोडकर, दादोस तुकाराम आणि त्यानंतर सुनंदा तारू आणि भीमा अगवाने या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. भगवे आणि सचिन शिरोडकर यांनी आम्हाला वारंवार या गोष्टीला मदत केली, आणि नक्कीच त्यांचे मनापासून खूप खूप आभार राहतील. आणि ज्या ज्या लोकांनी या गोष्टीला मदत केलेली आहे त्यांचे सर्वप्रथम मनापासून खूप खूप आभार आमच्या या गोष्टीला मदत केल्याबद्दल. आणि कायम या गोष्टीला सातत्याने तुम्ही मदत करत राहाल अशी अपेक्षा आहे. आणि नक्कीच फक्त एकच गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्या ज्या लोकांनी या गोष्टीला मदत केलेली आहे
ज्या ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, सर्वप्रथम त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुःख येणार नाहीत ह्याची दक्षता मी त्यांना देतो. कारण की स्वतः स्वामींसमोर एक निवेदन मी स्वतः ठेवणार, स्वतः स्वामींसमोर एक इच्छा मी स्वतः ठेवणार की ज्या ज्या लोकांनी या लोकांना मदत केलेली आहे त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुःख येऊ नये, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना जे पाहिजे ती इच्छा पूर्ण व्हावी. आणि खरं तर या गोष्टीसाठी निवेदन सुद्धा ठेवायची गरज नाही, इच्छा सुद्धा ठेवायची गरज नाही. कारण की आज ह्यांच्यामुळे कोणीतरी दुसरा आनंदी आहे म्हणून यांच्या आयुष्यामध्ये आनंद येणार. 100% हे लोक भाग्यवंत ठरणार, नशीबवान ठरणार. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्याकडे 4 घास का होईना पण नक्कीच त्यातला एक छोटासा घास दान करून तुम्ही आम्हाला लाख मोलाचे काम करून जाऊ शकता. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. आता फक्त एकच विनंती तुमच्या समोर ठेवतो की माणुसकी जपा. आत्ताच्या कलियुगामध्ये, आत्ताच्या मतलबी वेळेमध्ये माणुसकी जपा, माणुसकी जपा, माणुसकी जपा. सध्याच्या वेळेमध्ये कोणामध्येच माणुसकी राहिलेली नाही. जर तुम्ही माणुसकी बाळगत असाल तर नक्कीच तुमचे कर्म चांगले ठरतील, स्वामींचा हात तुमच्या पाठीशी राहील. या गोष्टीबद्दल विचार करा. कारण की त्या लोकांचा विचार सध्याच्या वेळेत कोणीच करत नाही. परिस्थिती पाहून सुद्धा अंगावरती काटा येतो. आणि नक्कीच या गोष्टी तुम्हाला समजत असतील, पण तुमच्या समोर फक्त एक शेवटचीच विनंती ठेवीन की या गोष्टीबद्दल नक्कीच विचार करा, दुर्लक्ष करू नका. नक्कीच खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. वळूयात तर स्वामी विचारांकडे, स्वामी संदेशांकडे. खरं तर स्वामींच्या शब्दांवरती तुला विश्वास आहे, स्वामींच्या या सर्व गोष्टी तुला माहिती आहेत, पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला वारंवार समजून घ्यायच्या असतात. ज्या गोष्टी मी तुला वारंवार सांगतो त्या गोष्टी तू वारंवार ऐकत जा. कारण की वारंवार ऐकलेली गोष्ट आपल्या परमात्मामध्ये उतरते, आपल्या शरीरात उतरते आणि ती गोष्ट येणाऱ्या वेळेमध्ये आपल्यालाच भाग्यवंत ठरवते. खरं तर एका दिवसात काहीच होत नाही. बरेच स्वामी भक्त मला संपर्क साधतात किंवा बरेच स्वामी भक्तांनी मला विचारलेले आहे की आपण एवढे काही करतोय परमेश्वरासाठी. गेल्या 3 वर्षापासून, गेल्या 5 वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, गेल्या 10 वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, पण स्वामींचं कोणताच अनुभव अनुभवायला नाही मिळालं आणि स्वामींचं कोणतं चमत्कार बघायला नाही मिळालं. असं वाटतं की स्वामी माझ्या सोबत नाहीत, मी फक्त स्वामींसोबत आहे. हे पूर्णतः चुकीचं आहे. काही वेळ लागतो, एका क्षणात काहीच होत नाही. ही गोष्ट तुम्हाला सुद्धा माहिती आहे. पण बरेच कालावधी पासून तुम्ही स्वामींची भक्ती करत आहात, पण कोणत्याही प्रकारचं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बदल जाणवलेला नाही. तर फक्त एवढेच लक्षात ठेव की येणाऱ्या वेळेत सर्वात मोठा चमत्कार तुझ्या सोबतच होणार आहे. कारण की ज्या व्यक्तीसाठी जास्त वेळ स्वामी घेतात त्याच व्यक्तीला जास्त वेळ आनंदी ठेवतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की तू येणाऱ्या वेळेमध्ये काही ना काहीतरी तुला भेटणार आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की जेवढा वेळ तुला स्वामी देतायत स्वतःच्या दुःखांवरती काम करण्यासाठी, स्वतःच्या संकटांवरती काम करण्यासाठी, स्वतःच्या परिस्थितीवरती काम करण्यासाठी, त्यानंतरच तुझ्या परिस्थितीमध्ये काही ना काहीतरी बदल दिसेल, त्यानंतरच तुझ्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी बदल दिसेल. आता फक्त एवढे लक्षात ठेव, जेव्हा परमेश्वर बोलतो की स्वामी तुझ्या सोबत आहेत, कोणीही बोलतो स्वामी तुझ्या सोबत आहेत, तर फक्त एकाच गोष्टीचं लक्षात ठेव की स्वामी माझ्या सोबत आहेतच, पण स्वामी माझ्या सोबत आहेत म्हणून मी कधीच काही चुकीचं करणार नाही किंवा कोणाला असं दाखवणार नाही की परमेश्वर माझ्या सोबत आहे. कारण की परमेश्वराला माहिती आहे की हा व्यक्ती माझ्यावरती किती विश्वास ठेवतोस. तुझ्या संकटांना कधीच घाबरू नकोस, त्या संकटांना कधीच घाबरून पळू नकोस. कारण की संकटांना हे माहित नाही की तुझ्या पाठीशी असणारा परमेश्वर तो किती ताकदवान आहे. तुझ्या पाठीशी असणारा परमेश्वर त्यानेच ती संकटे काढलेली आहेत आणि तोच परमेश्वर तुला त्या संकटातून बाहेर काढेल. त्या संकटांवरती विश्वास ठेवू नकोस, त्या परमेश्वरावरती विश्वास ठेव. नक्कीच भाग्यवंत ठरण्याचा मार्ग तुला या गोष्टीतून निघेल. आता नक्कीच तुला बऱ्याच स्वामी चे संदेश ऐकले असतील, पण ह्या विचारांनी तू पूर्णतः बदलून जाऊ शकतोस. म्हणून आपले स्वामींचे विचार आहेत ते कधीच दुर्लक्ष करू नको. येणारे स्वामी संदेश तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. बाळा, या गोष्टी कायम लक्षात ठेव.
जेव्हा जेव्हा परमेश्वराचं नाव मुखी घेतोस तेव्हा तेव्हा तुला सुद्धा चांगले वाटत असेल, पण ही गोष्ट कायम लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा परमेश्वराचं नाव मुखी घेशील, मनापासून परमेश्वराला पुकार की आजचा दिवस माझा चांगला जाऊ दे, त्या दिवसामध्ये काही ना काहीतरी चांगली बातमी तुला मिळेल. आणि परमेश्वराचा स्वामी संदेश कधी दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. येणारे काही व्हिडिओज हे तुझ्यासाठी खूप महत्वाचे असतील आणि नक्कीच या गोष्टी लक्षात ठेव. ही सध्याच्या वेळेमध्ये बरीच गरज आहे लोकांना आणि या गोष्टी तू पुरव. आणि तुझ्याकडून होत असेल तर नक्कीच माणुसकी जप. आताच्या वेळेमध्ये भरपूर महत्वाची आहे ती म्हणजे माणुसकी. आणि आता महत्वाचं म्हणजे परमेश्वर हा प्रत्येकासोबत असतो, पण कायम लक्षात ठेव, ज्या ज्या वेळेस तू तुझ्या मनापासून हारून जातोस, ज्या ज्या वेळेस तू अपेक्षा सोडून देतोस की या आयुष्यामध्ये राहिलंच काय आहे, या आयुष्यामध्ये आहेच काय, या आयुष्यामध्ये आपलं कोण आहे, या आयुष्यामध्ये आपल्या सोबत कोण नाही, या गोष्टी कायम लक्षात ठेव. ज्या वेळेस तू हे बोलतोस की माझ्या सोबत कोण नाही, त्यावेळेस फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वर हा कायम तुझ्या सोबत आहे. प्रत्येक दुःखामध्ये, प्रत्येक सुखामध्ये, प्रत्येक अडचणीमध्ये आणि प्रत्येक संकटामध्ये परमेश्वर हा तुझ्या सोबतच उभा राहणार आहे. परमेश्वर कधीच कोणाची साथ सोडत नाही. तुम्ही स्वतःची साथ कधी सोडू नका. परमेश्वरावरती जेवढा विश्वास करत असशील तेवढा विश्वास एकदा स्वतःवरती कर. जेवढा विश्वास स्वतःवरती ठेवत असशील तेवढा विश्वास एकदा परमेश्वरावरती कर. नक्कीच एक असा मार्ग निघेल जो मार्ग तुला आयुष्यामध्ये पुढे नेईल. माणूस कितीही अंधारात खचून गेला असेल, माणूस कितीही दुःखात गेला असेल, माणूस कितीही अडचणीत अडकला असेल, तेव्हा तो माणूस फक्त परमेश्वराला बोलवतो, तेव्हा तो माणूस फक्त स्वामींना बोलवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा आपण त्यांना बोलवतो तेव्हा परमेश्वर आपल्याला मार्ग दाखवत असतो. त्या मार्गावरती चालत राहायचं असतं. मार्ग असं दाखवतो जे आपल्याला न कळत समजत नाही, पण आपण त्याच मार्गावरती जात असतो आणि येणाऱ्या वेळेमध्ये ती गोष्ट आपल्याला त्या मार्गातून, त्या अडचणीतून, त्या दुःखातून, त्या संकटातून बाहेर काढते. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आयुष्य हा वेळेवरती डिपेंड आहे. आयुष्य हा वेळेवरती आपल्याला सर्व काही सांगून जातो. आज आपली वेळ खराब आहे, आज आपली वेळ खराब आहे, बरंच वेळ लागला आपल्याला आपलं आयुष्य बनवायला, तरी सुद्धा आपली वेळ खराब आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. खचून कधीही चालणार नाही. या आयुष्यामध्ये वेळेवरती विश्वास ठेव, कारण की वेळ हे सर्व काही ठरवतो. संयम हे आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. जर आयुष्यामध्ये तुला संयम ठेवता येत असेल, एखाद्या विषयावरती आपल्याला कंट्रोल करता येत असेल, तर ती गोष्ट आपल्याला नशीबवान ठरवून जाते. तर त्या अडचणीतून सुद्धा मार्ग निघून जातो. परमेश्वराचे स्वामी विचार आणि स्वामींनी सांगितलेले हे जे विचार आहेत ते विचार तुला भाग्यवंत ठरवतील, पण दुर्लक्ष करू नको. ज्या गोष्टी तू ऐकल्या आहेत त्या गोष्टी वारंवार ऐकून बघ, कारण की त्या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील, त्या गोष्टी तुला नशीबवान ठरवतील, त्या गोष्टी तुला यशाच्या मार्गापर्यंत नेतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की ज्या गोष्टी तुला प्रत्येक वेळेस सहारा देत असतात, त्या गोष्टी तुला प्रत्येक वेळेस मजबूत बनवत असतात, त्या गोष्टी दुर्लक्ष करायचे नसतात. म्हणून हा स्वामी संदेश एकदा पूर्णतः ऐकून बघ, कारण की या स्वामी संदेशामध्ये जे विचार तू ऐकले असशील ते विचार जर तुझ्या मनात वारंवार आले तर ते तुझ्या अंतरंगात उतरतील, ते विचार तुझ्या स्वभावात उतरतील आणि ते विचारच तुला भाग्यवंत ठरवतील. आणि जर तू काही नवीन ऐकत असशील ते मन लावून ऐक, नक्कीच त्या गोष्टी तुला आयुष्यामध्ये पुढे नेतील. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रडण्याची वेळ येते, त्यावेळेस परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे, ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. त्या गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली. आणि खरेच सांगतो, आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ते कोणाचेही आयुष्य पूर्णपणे चांगले बनवू शकते, तर कोणाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते. आता या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजत असतील, पण ह्या गोष्टी समजून घेण्या अगोदर आणखीन गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात कितीही सुख येऊ दे, तुम्ही कधीच त्या गोष्टीचा माज करू नका. आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. त्याचे तात्पर्य फक्त एवढेच आहे, जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो, जी गोष्ट आपल्या कानावरती वारंवार पडते, जी गोष्ट आपण वारंवार ऐकून ती गोष्ट आपण सारखे सारखे करायला लागतो, म्हणून ती गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगतोय, वारंवार तुम्ही ऐका आणि ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवा. ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल. त्या गोष्टीची सवय पडेल, हो की मला असेच करायचे आहे, ती गोष्ट तुमच्या मनात राहील, ती गोष्ट तुमच्या हृदयात निजळून जाईल.
ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा. आता सुख म्हणजे नक्की काय? सुख म्हणजे आपले परमेश्वरची साथ, आपल्या जवळच्या माणसांची साथ आणि आयुष्यामध्ये चांगले आयुष्य, चांगले जीवन, सुखरूपी जीवन, निरोगी जीवन, हेच म्हणजे आपल्या आयुष्यातले सुख आहे. तुम्हाला आयुष्यात सुख पाहिजे असेल तर फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नका. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील, कारण की ब्रह्मांडाचा नायकच आपला परमेश्वर आहे. आपल्या जीवनाचा नायकच आपला परमेश्वर आहे. आपल्या आयुष्यातला हिरोच आपला परमेश्वर आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईलच आणि ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की आपल्या परमेश्वर शिवाय जीवनच काय, ज्या जीवनामध्ये आपल्या परमेश्वराचे नावच नाही. बोला श्री स्वामी समर्थ. तर आणखीन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, पण त्याच्याहून महत्वाची एक बाबी आहे. ती बाबी म्हणजे या पुढचे तुम्ही एकदा मनातून ऐका. मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा, मन लावून या पुढचं ऐका. बघा तुमच्या मनाला किती चांगले वाटते. न चुकता ही व्हिडिओ आतापासून ते पुढचे 2 मिनिटं नक्कीच बघून घ्या. तुमच्या मनाला सुद्धा चांगले वाटेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय 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 स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सुद्धा येते ती गोष्ट संपते सुद्धा, आणि जी गोष्ट मोजता येत नाही ती गोष्ट कधीच संपत नाही. म्हणजेच आपल्याकडे केवढेही धन असू दे, आपल्याकडे केवढ्याही गाड्या बंगला असू दे, त्या गोष्टी मोजता येतात म्हणजे त्या गोष्टी संपतील. फक्त आपल्या परमेश्वरावरती केलेले प्रेम, आपल्या जवळच्या लोकांवरती केलेले प्रेम आणि माणसाचे जिंकलेले मन हे कधीच मोजता येत नाहीत. आणि ते माणसांचे जिंकलेले मन, आपण जर त्यांचे मन जिंकले तर आयुष्यातले सर्व गोष्टी आपल्याला समजून जातील. आणि परमेश्वरावरती केलेलं प्रेम हे कधी मोजता येत नाही, म्हणजे ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये नेहमी राहते. म्हणून सांगतो, आपल्या देवावरती प्रेम करा, आपल्या कामावरती प्रेम करा, आपल्या मेहनतीवरती विश्वास ठेवा, आयुष्यामध्ये सर्व गोष्टी मिळतील. बोला श्री स्वामी समर्थ. आणि बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्हाला समजणे फारच महत्वाचे आहे, आणि त्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे. फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचे काम तुमचे आहे, आणि त्या गोष्टी सर्व काही समजून तुम्हाला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचे काम तुमचे आहे, आणि तुम्हाला सांगण्याचे काम माझे आहे, आणि तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे काम तुझे आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर अजून काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम, या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये ज्या वेळेस कोणीच कोणाचे नसते, आपले जवळची माणसं आपली नसतात, त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या लोकांच्या आनंदामध्ये स्वतःचे आनंद शोधा. आयुष्यातले सर्व सुख, आयुष्यातले सर्व आनंद तुमच्या आयुष्यात येतील. हा शब्द आहे स्वतः स्वामींचा.
हा शब्द स्वामींनी स्वतः भरपूर काळा पहिले सांगून ठेवलेले. जर तुम्ही दुसऱ्यांचे चांगले बघू शकता तर तुमच्या आयुष्यात चांगले होईल. जर तुमची दुसऱ्यांचे चांगले नाही बघू शकत तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे येतील आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल. तर आयुष्य बर्बाद होण्यापूर्वीच या गोष्टी समजून घ्या. आयुष्य बर्बाद झाल्यानंतर या गोष्टी समजून घेऊन सुद्धा काहीच फायदा नसतो आणि त्यानंतर सुद्धा परमेश्वर आपल्याला माफ करायला तयार असतो. फक्त तुम्ही त्या पात्रतेत योग्य ठरले पाहिजेत आणि त्या गोष्टीत तुम्ही योग्य ठरणार हे मला सुद्धा माहिती आहे. कारण की प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी जिद्द असते, प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी गोष्ट असते, जी गोष्ट ऐकून, जी गोष्ट करून तो स्वामी भक्त आपले आयुष्य पूर्णपणे बदलून जातो. आपल्या आयुष्यातले सर्व सुख आपल्या आयुष्यात आणून देतो. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजायच्या आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला येत्या 2-3 दिवसात सुद्धा समजणार आहेत. म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला सबस्क्राईब करता येत नसेल तर जवळच्या माणसाला विचारा की कसं सबस्क्राईब करायचं, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर यापुढचं तुम्हाला महत्वाचं आहे, पण शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुमच्या आयुष्यासाठी आणखी महत्वाची आहेत. म्हणून शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुम्ही चुकवू नका. आता या जगात जगायचे आहे, या जगात आपल्याला खुशाल जगायचे आहे, या जगात आपल्याला सुखी जगायचे आहे. तर काय करावे? सकाळ संध्याकाळ उठा, मुखी स्वामींचे नाव घ्या, रोज स्वामींचे जप करा. आपल्या परमेश्वराची आठवण प्रत्येक क्षणात काढा. प्रत्येक दुःखामध्ये नाही तर प्रत्येक सुखामध्ये सुद्धा आपले परमेश्वराचे नाव काढा आणि प्रत्येक सुखामध्ये सुद्धा म्हणा, आज हे सुख मला माझ्या परमेश्वरामुळे मिळाले आणि आज हे दुःख हे माझ्या वाईट कर्मामुळे मिळाले, वाईट गोष्टींमुळे मिळाले, वाईट विचारांमुळे मिळाले. कारण की अशी कोणतीही गोष्ट नाही तुमच्या आयुष्यात घडत असते की तुमच्या कर्मांमुळे मिळालेली असते. पहिले तुम्ही चुकला आहात म्हणून आज तुमच्या आयुष्यात चुकीचं घडत आहे. जर आत्तापासून तुम्ही चांगले वागलात तर येत्या 1 महिन्यातच बघा तुमच्या आयुष्यात सर्व सुख मिळून जातील. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही चुकला आहात पण ती गोष्ट तुमच्या नजरेत येत नाही. म्हणून त्या गोष्टींवरती वारंवार विचार करा की मी नक्की चुकलो कुठे, मी आयुष्यामध्ये कोणत्या रस्त्यावरती चुकीचा गेलो, मी कोणत्या वेळेत चुकीचं काम केलं, मी कोणत्या वेळेत चुकीचा विचार केलं. सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील आणि त्या लक्षात आल्यानंतर तुम्ही त्या गोष्टींवरती विचार करा आणि स्वामींकडून हात जोडून फक्त एवढेच म्हणा की परमेश्वरा, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो, मी माझ्या आयुष्यामध्ये इथे चुकलो, तिथे चुकलो, आयुष्यामध्ये ही गोष्ट मी चुकीची केली, आयुष्यामध्ये हे विचार मी चुकीचे केले, हे कर्म चुकीचे केले, हे काम चुकीचे केले, मला या गोष्टीसाठी माफी दे, मी तुझे नतमस्तक होतो असे म्हण. आपल्या परमेश्वरांचे हृदय एवढे मोठे आहे, ते परत तुला माफ करून आणखीन एक संधी देतील या जीवनामध्ये जगायचे. तर आता मुद्दा निघतो तो म्हणजे या कलियुगामध्ये आपल्या दुःखांना आपण कसे पाठी ठेवून पुढे जायचे. यातले काही मुद्दे तुम्हाला माहिती असतील तर काही मुद्दे माहित असतील. फक्त एक शब्द तुम्हाला सांगतो, वारंवार या गोष्टी लक्षात घ्या, वारंवार या गोष्टींबद्दल विचार करा. ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या कृत्यात उतरतात आणि त्या गोष्टी तुमच्या स्वभावात उतरून तुमचे आयुष्य सुखी बनते. तर नक्कीच या गोष्टी ऐका. स्वामींचा संदेश आहे, शेवटपर्यंत ऐकून घ्या. स्वामींचे विचार आहेत, शेवटपर्यंत ऐकून घ्या. या कलियुगामध्ये या मतलबी दुनियेमध्ये दान धर्म आणि त्यानंतर माणुसकीच्या नात्याने जर तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात घेताय, मी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, तर लाख मुलाचे आभार राहतील. आणि त्यानंतरचा मुद्दा म्हणजे आजचे कर्म तुमचे उद्याचे भविष्य ठरवते. हा शब्द मी वारंवार तुम्हाला सांगतो कारण की हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. या शब्दाहून महत्वाचा कोणताही शब्द नाही. कारण की तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, सध्याच्या वेळेत जे लोक या गोष्टीला लक्षात ठेवतील, जे लोक या गोष्टीला आपल्या आयुष्यामध्ये वापरतील, तेच लोक या गोष्टीमध्ये पुढे जातील, तेच लोक या मतलबी दुनियेमध्ये पुढे जातील, या मतलबी जगामध्ये पुढे जातील. आणि नक्कीच या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या असतील. तर आता आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे दुःख आहेत, खूप सारे अडचणी आहेत. त्या अडचणींना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना पाठी कसे सोडायचे आणि आयुष्यामध्ये पुढे कसे जायचे, हा महत्वाचा मुद्दा आपल्या समोर निघतो. तर त्यासाठी फक्त या 3 गोष्टी लक्षात ठेवा. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य, या 3 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवला तर नक्कीच भाग्यवंत ठराल. आणि त्यानंतर निघतो म्हणजे एक महत्वाचा मुद्दा,
परमेश्वरावरचा विश्वास, मुखी घेतलेला परमेश्वराचा नाव, मुखी घेतलेला आपल्या स्वामींचा नाव, जो की तुम्हाला आपल्या या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून जातो. जर तुम्ही प्रत्येक वेळेस स्वामींचं नाव घेत असाल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर काहीतरी बदल बघायला मिळेल. कारण की परमेश्वराचे नाव हे आपले आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. आपल्या ज्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व परमेश्वरांच्या हातात असतात. कारण की हा सर्व खेळ जो की परमेश्वराने रचवलेला आहे, या सर्व खेळांमध्ये जर तुम्ही या गोष्टी लक्षात घेतल्या तर नक्कीच परमेश्वराचा हात तुमच्या पाठीशी राहील. आता परमेश्वर आपल्याला कधी साथ देतो? परमेश्वर जेव्हा तुमच्यातली माणुसकी बघतो, परमेश्वर जेव्हा तुमची वागणूक बघतो, परमेश्वर जसं तुम्ही दुसऱ्यांसोबत वागताय तसं बघतो आणि त्यानंतर तुम्हाला तुमची साथ देतो. जर समोरचा माणूस तुम्हाला वाईट असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी वाईट होऊ नका असे मनोवृत्ती तुम्ही ठेवा. कारण की जेव्हा तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्याल की समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट आहे, समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट बघतोय, मग आपण पण त्याचे वाईट बघू नये. कारण की परमेश्वराने ही शिकवण कोणत्याही माणसाला दिलेली नाही की दुसरा कोणी तुमचे वाईट बघत असेल तर तुम्ही सुद्धा त्याचे वाईट बघा, तुम्ही सुद्धा त्याच्या वाईटावर लागा. कारण की आज जर तुम्ही कोणाचे वाईट बघितला तर तुम्ही पुढे जाऊन तुमचे सुद्धा वाईटच होणार. नक्कीच जर समोरचा माणूस तुमचे वाईट बघत असेल तर त्या माणसाला दुर्लक्ष करून आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जावे किंवा कोणत्याही चांगल्या पद्धतीने त्याला समजवावे किंवा धडा शिकवावे. फक्त एवढेच सांगतो, कोणत्याही प्रकारचे वाईट कृत्य करू नका. आणि त्यानंतरचा आता महत्वाचा मुद्दा म्हणजे बरेच स्वामी भक्त म्हणतात परमेश्वराचा हात आमच्या पाठीशी नाही, परमेश्वर आमच्या पाठीशी नाही. आम्ही बऱ्याच वेळापासून परमेश्वराची भक्ती करतोय पण आम्हाला मिळाले काहीच नाही. हा प्रश्न स्वामींचे भक्त माझ्या समोर उभे करतायत. तर सर्वप्रथम स्वामींची भक्ती तुम्ही कधीपासून करताय तेव्हापासून तुम्हाला या गोष्टीला सपोर्ट मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला आपल्या परमेश्वराचा कोणताही संकेत मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला परमेश्वराची कोणतीही साथ मिळत नाही आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की परमेश्वर वरती तुम्ही भक्ती करताय तर कोणत्याही आशेने भक्ती करू नका, कोणत्याही लोभाने भक्ती करू नका की मी आज परमेश्वराची भक्ती केली तर उद्या मला त्याचे परतफेड चांगले मिळणार, उद्या मला परमेश्वर काही ना काहीतरी चांगलं देणार, असा लोभ मनात ठेवून जर तुम्ही परमेश्वराची भक्ती करत असाल तर तुम्हाला ही गोष्ट कठीण जाईल की पुढे जाऊन परमेश्वर तुम्हाला साथ देतील. विना लोभाचे परमेश्वरावरती भक्ती करा, मनापासून स्वामींचे नाव घ्या, बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसे चमत्कार घडते. ते भविष्य ठरवतात. खरं तर आजचे तुमचे कर्म उद्याचे तुमचे चांगले भविष्य ठरवते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. स्वामी फक्त या गोष्टी तुमच्याकडून करत आहेत, तुमची वेळ पाहत आहेत, तुमचा संयम पाहत आहेत, तुमच्या या गोष्टी पाहत आहेत ज्या गोष्टी तुम्हाला कठीण जातात. पण जर तुम्ही त्या गोष्टीला मात न देता या आयुष्यामध्ये पुढे जात असाल तरच तुम्ही भाग्यवंत ठराल. या आयुष्याला कधीही खचून गेलात आणि या गोष्टी तुम्ही सोडून टाकलात तर नक्कीच स्वामींची साथ सुद्धा सुटेल. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये स्वामींची साथ पाहिजे असेल तर कितीही खचून गेलेला माणूस जो की स्वामींचं नाव घेत असेल तोच पुढे येईल. स्वामी वेळ मागतात, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. नक्कीच लक्षात ठेव, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे. स्वामी प्रत्येकाला साथ देतील, स्वामी प्रत्येकाला साथ देतील. जो व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये स्वामींचं नाव मुखाशी घेईल, आयुष्यामध्ये कधीही न हारल्यासारखं वागेल, आयुष्यामध्ये कधीही चांगल्या कामाच्या पाठी धावेल, चांगल्या गोष्टींच्या पाठी धावेल. चांगले गुण तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले कर्म तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले विचार तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले कृत्य तुझे चांगले भविष्य ठरवतील. भविष्य आपल्या हातात आहे. परमेश्वराने तुला संधी दिलेली आहे, त्या संधीचा फायदा उचल, त्या संधीचा विचार कर आणि त्या संधीचं सोनं करून टाक. कारण की वेळ वाईट असते, माणूस वाईट नसतो. आपल्याला आपली परिस्थिती थकवते, आपल्याला आपल्या मेहनतीत कमी पडून द्यायची नाही. आज जे काही करत आहेस तू त्या कामावरती मन लावून काम कर, त्या कामात सुद्धा यश मिळून येईल तुला. नक्कीच हा शब्द माझा आहे, हा शब्द स्वामींचा आहे. जो माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त
फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे, पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आणि ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीलाग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावहाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका. कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार. पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको. कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत. आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल, पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा. त्या गोष्टीचा कधीही तुम्ही माज करू नका. कारण की आयुष्यामध्ये जी गोष्ट जेवढ्या लवकरात लवकर येते ती गोष्ट तेवढ्याच लवकर निघून जाते. आणि ज्या गोष्टीला वेळ लागतो ती गोष्ट आपल्याकडे कायम स्वरूपी राहते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आज आयुष्यामध्ये रडत असाल तर उद्या आयुष्यामध्ये नक्कीच हसणार. कारण की वेळ ही प्रत्येक सारखी नसते आणि वेळेला समजून घेतले तर तुमचे आयुष्य बदलून जाईल. आणि तुम्ही आयुष्याला समजून घेतले तर सर्व मोहमाया तुमच्या समोर येईल, तुमच्या डोळ्यासमोर येईल आणि तुम्ही सर्व काही विसरून आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये मग्न राहाल आणि आपले आयुष्य सुखदपणे जगाल. तर आजच्या ह्या गोष्टी, ज्या गोष्टी तुझ्यासाठी भरपूर महत्वपूर्ण आहेत, पण ह्या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेव. कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील. तर आता आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेणे महत्वाचे आहे. पण त्या अगोदर बऱ्याच स्वामी भक्तांनी माझ्या समोर प्रश्न उभा केलेला आहे की स्वामी हे आपल्याला मदत का नाही करत. आयुष्यामध्ये त्यांचे भरपूर वेळ झाले, त्यांचे भक्ती करतोय, मनापासून त्यांचे नाव काढतोय, फक्त आयुष्यामध्ये मला फक्त निराशा मिळते, ना की स्वामींचा साथ मिळत आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकतोयस, तुझ्या जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी चुकतोयस. म्हणून आज तुझ्यावरती अजून ती वेळ जात नाही आहे. आणि जर तू चुकत नसशील तर हे लक्षात ठेव, तू तुझ्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर हार मानायला तयार झालेला आहेस. तुझ्या आयुष्याला तू कंटाळत आहेस. कारण की तुला जेवढे दुःख मिळत आहेत, तुला जेवढ्या अडचणी मिळत आहेत, तुला जेवढे अडथळे मिळत आहेत, तुझे आयुष्य तेवढे कठीण होत चाललेले आहे. तुझ्या आयुष्यामध्ये तुला तेवढा अनुभव येत आहे. आणि अनुभव हा माणसाला घडवितो, अनुभव हा माणसाला बनवितो.
अनुभव हा माणसाला पुढे नेतो, अनुभव हा माणसाला सर्व गोष्टी जिंकून देतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आपल्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नको, कारण की परमेश्वर हा सर्वांसोबत असतो. फक्त तुझ्या कर्मांमध्ये तू कुठेतरी चुकलायस म्हणून आज तुला तुझा परमेश्वर साथ देत नाही, आणि त्या गोष्टींना सुद्धा परमेश्वर माफ करेल. फक्त तू या गोष्टी लक्षात ठेव की मी ह्यानंतर कधी चुकणार नाही. आपल्या परमेश्वराचं नाव मुखी घे आणि आपले चूक आणि त्या चुकीची माफी माग आणि आयुष्यामध्ये चांगले कर्म कर. तुझे सर्व चुका स्वामी विसरून जातील, तुझे सर्व चुका आपले परमेश्वर विसरून जातील, आणि त्यानंतर अशा काही गोष्टी कर ज्या गोष्टी तुला चांगल्या मार्गावरती नेतील. त्यानंतर तू तुझे आयुष्य बघून हैराण होशील की हे नक्की माझेच आयुष्य आहे का. आणि जर तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तू सांगू शकतोस. आणि सर्वप्रथम ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेव, स्वतःच्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नकोस की मी त्यांचे भक्ती करत आहे पण आज भरपूर वेळ झालेला आहे तरी सुद्धा आपल्या देवानी मला साथ दिलेली नाही. ही गोष्ट लक्षात ठेव. परमेश्वर हा सर्वांसोबत असतो, परमेश्वर हा सर्वांच्या सोबत राहतो. फक्त तुम्हाला त्यांना ओळखून घेणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे. तुम्हाला त्या परमेश्वराला शोधून काढणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे. कारण की आयुष्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्या स्वामींनी रचवलेल्या असतात, जे अडथळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या परमेश्वराने आणलेले असतात. सर्वप्रथम तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, परमेश्वर हा तुमच्या अंतरात्म्यात आहे. परमेश्वर हा तुमच्या प्रत्येक गोष्टीत आहे, प्रत्येक संकटात आहे. परमेश्वर हा तुमच्या सोबत आहे. कधी हार मानू नकोस, कोणत्याही गोष्टीसाठी माघार घेऊ नकोस, कोणत्याही गोष्टीसाठी प्रयत्न करत राहा. सातत्याने त्या गोष्टीमध्ये जर तू प्रयत्न करत राहशील, सातत्याने त्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करत राहशील, तेव्हाच त्या गोष्टीमधून निसकटून तू यशस्वी ठरशील. तेव्हाच त्या गोष्टीमधून तू यशस्वी ठरून पुढे येशील. नुकतंच भेटणार नाही पण आयतं सुद्धा भेटणार नाही. आणि असंच प्रयत्न करत राहिलास तरच भाग्यवंत ठरशील, तरच या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग निघेल आणि स्वामी तुझ्या सोबत आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तुझ्या त्या सर्व संकटांना सांगून ठेव की माझी संकट मोठी नाही, त्यांच्याहून मोठा माझा परमेश्वर आहे. कारण की स्वतः त्या संकटांना माझ्या परमेश्वराने बनवलेली आहे. त्या सर्व संकट दूर होण्यासाठी फक्त एकच गोष्ट कर, रोज स्वामींचे नाव घे. रोज मुखी 3-4 वेळा स्वामींचे नाव घे, स्वामींचे स्मरण कर, स्वामींचे जप कर. प्रत्येक संकटांना तुला पर्याय मिळून जाईल. आता आयुष्य म्हणजे काय, या आयुष्यामध्ये बरीच लोक कंटाळून जातात आयुष्याला, कारण की त्यांना त्रासच तेवढा झालेला असतो. पण त्रास काय येतो आयुष्यामध्ये, ते त्रास जाण्यासाठी त्रास येतो आयुष्यामध्ये. कोणतीही गोष्ट येते ती जातेच, माणूस येतो तो जातो, संकट येतात ती जातात. प्रत्येक गोष्ट जी येते ती जाते. फक्त त्यासाठी आपल्याला आपल्या वेळेला वेळ द्यायला लागेल. त्या गोष्टींसाठी आपल्याला संयम ठेवावी लागेल. आपल्याला त्या गोष्टीसाठी सातत्याने आपल्याला त्या गोष्टीसाठी विचार करावा लागेल. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे माणूस चुकतो आणि ती गोष्ट फक्त लक्षात ठेवतो की मी चुकलोय, पण ती गोष्ट कधीच लक्षात नाही ठेवत की मी चुकलोय पण पुढच्या वेळी मी चुकणार नाही म्हणून काय करावं. या गोष्टी कधी लक्षात ठेवत नाही. त्या गोष्टीतून जर माणूस बाहेर निघाला तर त्या गोष्टीचा विचार सुद्धा करत नाही की मी का चुकलेलो, मी का असा झालो, माझ्यासोबत का असा झाला. आणि पुढच्या वेळी परत जेव्हा तो संकटात अडकतो तेव्हा फक्त परमेश्वराचं नाव घेतो मुखी की माझ्या आयुष्यात असं का चाललंय, माझ्या आयुष्यात मी परत वारंवार त्या गोष्टीमध्ये का फसतोय. तू का फसतोयस त्या गोष्टीचा पर्याय शोधून काढ. एकदा फसलास ना त्या गोष्टीमध्ये, त्या गोष्टीत का फसलास ती गोष्ट शोधून काढ आणि आयुष्यामध्ये परत ती चुकी करणार नाहीस अशी गोष्ट लक्षात ठेव. तेव्हाच तू आयुष्यामध्ये पुढे जाशील. त्याशिवाय या माणसाच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे तुला यश मिळणार नाही. या माणसाचे आयुष्य कठीण आहे, पण त्या कठीण आयुष्यामध्ये तोच माणूस पुढे जातो. त्याच्या अंगात चिकाटी असते, ज्याच्या अंगात जिद्द असतं, ज्याच्या अंगात संयम असते आणि ज्याच्या अंगात भक्ती असते. नक्कीच कायम एकच गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वर सोबत आहेत. आपल्याला फक्त प्रयत्न करायचा आहे. सर्व काही परमेश्वराने रचवलेलं आहे आणि त्या रचवलेल्या दुनियामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. आणि स्वामींचा हात आणि स्वामींचा पाठीलाग तुझ्या सोबत राहील. फक्त स्वामींचे नाव घे मुखी. प्रत्येक गोष्टीला तुला
संकटावरती संकट येतील, फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये तुझ्यासोबत स्वामी सुद्धा राहतील. आणि जेव्हा ती संकट निघून जातील तेव्हा तुझी चांगली वेळ येईल. आणि जर तुझ्या आयुष्यामध्ये जास्त वेळ लागतोय, तुला सुख मिळण्यासाठी जास्त वेळ लागतोय, तर एवढे लक्षात ठेव की तुझ्या आयुष्यामध्ये ते आलेले सुख लवकर जाणार नाहीत. तुझ्या आयुष्यामध्ये आलेली वेळ ही जाणारच नाही, हे कायम लक्षात ठेव. कारण की ज्या गोष्टीसाठी जास्त वेळ लागतो ती गोष्ट तेवढ्या वेळ टिकून राहते, आणि जी गोष्ट लवकरात लवकर मिळते ती गोष्ट लवकरात लवकर निसटून तुझा जाते, ती गोष्ट लवकरात लवकर आपल्या हातातून निघून सुद्धा जाते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि आजच्या या आपल्या RK मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कारण की आजची ही व्हिडिओ तुझ्यासाठी फारच महत्त्वाची आहे. पण येणारे बरेच व्हिडिओ, येणारे 2-3 व्हिडिओज हे तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते. म्हणून सातत्याने सबस्क्राईब करून ठेव आणि येणारे व्हिडिओज पाहत राहा. आणि यापुढील तुझ्यासाठी अजून महत्त्वाचे आहे ते अत्यंत महत्त्वाचे विचार दुर्लक्ष करू नकोस. पण स्वामी संदेशापूर्वी फक्त माणुसकी जपा. माणुसकी ही सध्याच्या वेळेतील अत्यंत महत्त्वाची गरज आहे. या गोष्टी तुम्हाला सर्व काही समजत असते, पण आता स्वामींचे विचार, स्वामींची शक्ती, स्वामींचे अनुभव हे बऱ्याच लोकांना आलेले आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की स्वामी अनुभवामध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटोसमोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल्पन स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे. आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15-15, 20-20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचं यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता, म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस.
आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे, असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो. जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या. कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. स्वामी संदेशाचे विचार आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक अडचणीला मार्ग दाखवण्याचं काम करतात. आणि आत्ताच्या वेळेमध्ये बऱ्याच शिकवणी तुम्ही शिकल्या असाल, बरेच अनुभव तुम्हाला आयुष्यामध्ये आले असेल. तुमचा अनुभव मोठा असेल की हा जग कसा आहे. फक्त ही गोष्ट काय वारंवार लक्षात ठेवा, ज्या गोष्टी तुम्ही सहन करता, ज्या गोष्टी तुम्ही स्वतः पाहता, जर त्या गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकत असाल तर ती गोष्ट तुमच्या मनात राहते की नक्की ही गोष्ट का घडते. तर वारंवार ज्या गोष्टी तू ऐकत असशील त्या गोष्टी वारंवार ऐकत राहा. त्या गोष्टी तुझ्या स्मरणात उतरतील, त्या गोष्टी तुझ्या अंतरंगात उतरतील आणि त्या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. 100% स्वामींची साथ तुझ्या सोबत राहणार आहे. 100% स्वामींचा हात तुझ्या सोबत राहणार आहे. चुकूनही कधीही स्वामींना दुर्लक्ष करू नकोस. चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या RK मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव आणि नक्कीच बेल नोटिफिकेशन ऑन वरती करून ठेव. येणारे व्हिडिओ जे तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरून जाणार आहेत. तर यापुढील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फक्त परमेश्वरांच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे. कारण की स्वामींच्या विचारांमध्ये जेवढी ताकद आहे जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. कितीही काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये कितीही थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सारखे सापडत असेल तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार. कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. आयुष्याला थकून जाऊ नकोस. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांना मी पाहिलेली आहे, ते स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये संयम ठेवला, कठीण वेळामध्ये सातत्याने काम करत राहिले आणि आज यशाच्या मार्गापर्यंत गेले. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुला पुढे जायचं असेल, आयुष्याच्या या खेळामध्ये जर तुला पुढे जायचं असेल, नक्कीच एकच मार्ग तुला पुढे नेऊ शकतो. दुसऱ्यांचं चांगलं बघ. कोणी दुसरा आपल्या पुढे जात असेल तर त्याला शाबासकी दे आणि स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघ आणि त्यांनी काय केले त्यासाठी ते बघ. आणि तेव्हा तू फक्त एवढेच ठरव की मला पण त्याच्यासारखे करायचे आहे किंवा त्याच्याहून जास्त काहीतरी करायचे आहे. तुझ्यामध्ये जे काही कमी आहे ते शोधून काढ. आज तू या ठिकाणी चुकलेला आहेस, आज तू त्या ठिकाणी चुकलेला आहेस, ते का चुकलास ते शोधून काढ. 5 मिनिटे बसून शांततेने विचार कर की नक्की मी चुकलो कुठे. आज मला हे दुःख सहन करावे लागतायत, पण यासाठी माझी चुकी कुठे झालेली आणि त्या चुकीतून आपण मार्ग कुठून काढणार आणि प्रत्येक मार्ग तुला स्वामीच दाखवणार. येणाऱ्या आयुष्यामध्ये जसा जसा तुझा अनुभव वाढेल तसा तसा तुला परमेश्वराच्या शक्तीची जाणीव होईल. आणि नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, एखाद्या मार्गाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या यशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या अपयशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुला परमेश्वराला बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. कारण की तू जे करतोस तेच तुला भेटतं.
तुझे जे विचार आहेत तेच तुला परत भेटणार आहेत. परत फेड्यामध्ये तुला प्रत्येक गोष्ट सुधारावी लागणार आहे. फक्त दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन कसा आहे लोकांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे परमेश्वरांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे मेहनतीला घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे यशाला घेऊन. या सर्व गोष्टी दृष्टिकोनावरती अवलंबून असतात. दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तू कोणत्या नजरेने बघत आहेस. एकच गोष्ट आहे जी गोष्ट एकाला वाईट वाटते, एकाला चांगली वाटते. ती गोष्ट एक जण वाईट नजरेने बघतोय आणि एक जण चांगल्या नजरेने बघतोय. म्हणजे वस्तू एकच पण त्याला बघणारे डोळे दोन, त्याला बघणारे दृष्टिकोन वेगळे. पण जेव्हा तू तुझी दृष्टिकोन सुधारशील, प्रत्येक गोष्टीमध्ये तू चांगलंच काही ना काहीतरी शोधून काढशील, तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कारण की दृष्टिकोन हेच तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून टाकणार आहे. कारण की एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची नजर चांगली असावी. वाईट असेल तरी सुद्धा त्या वाईटामधून छोटं ना काहीतरी चांगलं काढावं, कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. आता आणखीन एक गोष्ट, आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, नुसतं स्वामींसमोर हात पसरून काही भेटणार नाही. पण एकच आहे की स्वामींची भक्ती करते स्वार्थाने करू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराला बोलावू नकोस, स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींचे नाव मुखी घेऊ नकोस, स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींजवळ जाऊ नकोस. स्वार्थ हा अत्यंत मोठा दुश्मन आहे माणसाचा. स्वार्थ आणि राग या दोन गोष्टी कधीही तुझ्या आयुष्यात येऊन देऊ नकोस. कारण की अत्यंत वरती गेलेला माणूस अत्यंत खाली पडताना मी पाहिलेला आहे आणि खालचा माणूस झटपट वरती जाताना मी पाहिलेला आहे. ज्या माणसाकडे जे काही आहे त्यामध्ये आनंदी राहा. आणखीन मिळवायचा प्रयत्न कर, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करीत राहा, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. कारण की ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ लपलेला असतो त्या गोष्टीमध्ये कधीही अपयशच मिळते. त्या गोष्टीमध्ये कधीच आपल्याला काहीच मिळत नाही. आणि स्वार्थ हा सर्वात मोठा दुश्मन आहे माणसाचा. आणि त्यानंतरचा दुश्मन म्हणजे राग. माणसाला नष्ट करून टाकणारा राग, छोट्या छोट्या गोष्टींमधून येणारा राग, मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये तयार होणारा राग, माणसाला नष्ट करून टाकणारा राग. परमेश्वराने सर्वप्रथम सांगितलेलं आहे, जो माणूस शांत असतो, शांत बसून सर्व काही बघतो, दुनियेमध्ये तुम्ही नक्की माणूस व्हा, चांगले माणूस व्हा. तुम्ही राक्षस होऊ नका, तुम्ही दर्या दिली होऊ नका. कारण की सध्याच्या वेळेत तुम्ही कलियुगातली परिस्थिती पाहू शकत असाल आणि अशी घाण परिस्थिती झालेली आहे. ती परिस्थिती पाहून सर्वांच्या डोळ्यातून पाणी सुद्धा निघून जाईल. आणि त्या गोष्टी मला तुम्हाला सांगाय नाही पाहिजे, कारण की ती परिस्थिती तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत असाल. सध्याची तरुण पिढी काय करत आहे आणि सध्याच्या गरीब लोकांवरती कसली परिस्थिती होत चाललेली आहे. आणि माणसांमध्येच माणुसकी होत नाही आहे आणि आपल्याच माणसांमध्ये आपल्या माणसांचा घात होत आहे. अशी परिस्थिती सध्याच्या वेळेत निर्माण होत चाललेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये जो आपल्या स्वामींची भक्ती करतो, जो आपल्या परमेश्वरांची भक्ती करतो, त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलूनच जाते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळूनच जाते. फक्त त्यांचे आयुष्य हे पूर्णपणे चांगले होऊन जात असते. आणि आता या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बऱ्याच स्वामी भक्तांचा अनुभव घेऊन मी तुम्हाला सांगतो, बरेच स्वामी भक्त ही मोठी माणसे सुद्धा होती, फक्त त्यांनी भक्तीमध्ये कमी केली आणि आपल्या परमेश्वरांच्या चरणी कधी गेले नाही. त्यांना त्या गोष्टीचा माज आला आणि ते झटक्यात खाली पडले आणि आज त्यांना भीक मागण्याची वेळ आली. अहो, ही गोष्ट ऐकून डोळ्यातून पाणी निघते. ही गोष्ट ऐकूनच डोळ्यातून पाणी निघते. कारण की ज्या गोष्टीचा माज तुम्ही केला ती गोष्ट सुद्धा तुमच्या हातातून निसटायला वेळ लागत नाही. ज्या गोष्टीचा तुम्ही माज केला ती गोष्ट हातातून निघायला वेळ लागत नाही. कारण की तुम्ही त्या गोष्टीची आणि त्या वेळेची किंमत करा. कारण की आज तुम्ही त्या वेळेची किंमत केलात तर उद्या ती वेळ तुमची किंमत करेल आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळून जातील. तुमच्या जीवनामध्ये सर्व काही मिळून जाईल. तुमचं सर्वस्व तुमच्या हातात असेल.
आणि तुमचे जीवन तुमच्या हातातच असते. रडून काहीच फायदा नसतो. रडल्याने फक्त आपल्या आयुष्यामध्ये आणखीन दुःख वाढतात. आपल्याला असे वाटते आपले आयुष्य भरपूर मोठा एक बोझा आहे आणि ते आयुष्य काही लोक संपवून सुद्धा घेतात. फक्त ती गोष्ट तुम्ही आयुष्यात कधीच करू नका. कारण की खचून गेलेला माणूस, दुःखात पडलेला माणूस, अडचणीत पडलेला माणूस आणि भरपूर साऱ्या दुःखांमध्ये पडून मग एकदम निराश झालेला माणूस, त्यांना या सर्व दुःखातून, या काळोखातून बाहेर काढणारे सुद्धा आपले स्वामी समर्थच आहेत, आपले परमेश्वर आहेत. फक्त परमेश्वरांवरती विश्वास पाहिजे. कारण की बऱ्याच लोकांनी आपल्या परमेश्वरांवरती प्रश्न उचललेला आहे की परमेश्वर नक्की आपल्या सोबत आहेत की नाहीत, ते आपली साथ देतील की नाही, हा प्रश्न मनात पडायला निर्माण झालेला आहे. कारण की तो माणूस भरपूर वेळापासून स्वामींची भक्ती करतोय, फक्त त्याच्या आयुष्यामध्ये सुख लाभत नाही, तर तो माणूस कुठेतरी चुकतोय. ती चुकी शोधण्यासाठी सुद्धा तुम्ही आमची व्हिडिओ पहा आणि त्यात सांगितलेली गोष्ट नीट ऐका आणि ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही करता का तो विचार करा आणि त्यानंतर तुम्ही तुमची चुकी काढा. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी समजून जाणार आहेत, म्हणून त्या गोष्टी ऐका आणि त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कुठे चुकताय हे ठरवा आणि आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्याचं नक्कीच पर्याय, त्याचं नक्कीच उपाय सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. कारण की बऱ्याच गोष्टी आहेत, आपण फक्त स्वामींची भक्ती करून आपल्याला काही मिळणार नाही. त्या भक्तीमध्ये सातत्याने आपल्याला वाढ करावी लागणार. की आज मी स्वामींचे नाव घेतले तर उद्या मी स्वामींचे जप करेन. कायम हीच गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की स्वामी हे प्रत्येकांसोबत असतात. फक्त स्वामी हे प्रत्येकाची परीक्षा घेत असतात आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे. आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला फक्त या 5-6 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ज्या 5-6 गोष्टी मी तुम्हाला पुढे सुद्धा सांगणार आहे. त्या 5-6 गोष्टी म्हणजे संयम, त्यानंतर जिद्द, त्यानंतर चिकाटी, त्यानंतर माणुसकी आणि त्यानंतर तुमच्या मनामध्ये येते म्हणजे विश्वास. जेवढा विश्वास स्वतःवरती ठेवतोस तेवढा विश्वास स्वामींवरती ठेव, किंवा जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवतोस तेवढा विश्वास स्वतःवरती ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग आज तुला मी सांगितलेला आहे. जेवढा विश्वास तुला स्वामींवरती आहे तेवढा विश्वास जर स्वतःच्या मनावरती ठेवलास तर भाग्यवंत ठरशील. जेवढा विश्वास स्वतःवरती आहे तेवढा विश्वास जर स्वामींवरती ठेवलास तर नशीबवान ठरशील. आता नशीब चमकवायचं असेल तर काय करावं लागतं? नशीब चमकवण्यासाठी काहीच लागत नाही. जर आपली प्रत्येक वेळी एकच गोष्ट असेल की माझ्या आयुष्यात होत नाही, माझ्या आयुष्यात होत नाही, माझ्या आयुष्यात होत नाही, माझ्या आयुष्यात दुःख आहेत, माझ्या आयुष्यात दुःख आहेत, माझ्या आयुष्यात दुःख आहेत, काहीच होणार नाही. त्या गोष्टी का आहेत तुमच्या आयुष्यात ती गोष्ट लक्षात ठेवा. त्या गोष्टी कशा आल्या, त्या गोष्टी का आल्या, त्या गोष्टींचा मार्ग काय आहे, त्या मार्गावरती चाला, त्या गोष्टी निघून जातील. प्रत्येक गोष्टीमध्ये अडचण असते, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख असतात. श्रीमंत असू दे, गरीब असू दे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी दुःख असतात. पण आपल्याला थोडा वेळ शांतपणे त्या गोष्टीवरती विचार करावा लागतो. तुम्ही विचार करण्याची शक्ती वाढवलात, तुम्ही एक माणूस आहात, तर एक विचार करण्याची फक्त शक्ती वाढवा, नक्कीच तुम्हाला त्या सर्व गोष्टींचा मार्ग मिळेल. थोडा वेळ स्वतःसाठी काढा. मोजून 5 ते 10 मिनिटे रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावरती विचार करा की मी नक्की चुकलो कुठे, किंवा माझ्यासोबत का असं घडलं, मला अजून काय करायला हवं. आणि तरी त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल तर स्वामींसमोर हे फक्त निवेदन ठेवा की स्वामी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. स्वतः स्वामी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव आणून देतील. बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी अनुभव दिलेला आहे. तुम्ही सुद्धा आशेने स्वामींसमोर सांगा की मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, स्वामी मला माझा मार्ग दाखवा, स्वामी मला माझी इच्छा पूर्ण करून द्या, नक्की मी चुकतोय कुठं मला ते तरी सांगा. पण तुम्ही स्वतःहून विचार केलात त्या गोष्टीचा, तुम्ही स्वतःला वेळ दिलात आणि त्या गोष्टीचा विचार केला तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी समजतील, तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी अडखळतील की मी इथे चुकलो, आणि त्या गोष्टी आठवतील की मला असं करायचं आहे. त्या गोष्टींचा विचार केला तेव्हाच तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाल, तेव्हाच तुम्ही या जीवनामध्ये पुढे जाल. आणि आता महत्वाचं म्हणजे बरेच जण अशी म्हणतात की स्वामींची भक्ती केली, स्वामींना बऱ्याच वेळापासून नाव पुकारले, स्वामींनी कधी साथ नाही दिली. ही गोष्ट कायम चुकीची आहे.
स्वामी तुमच्या सोबत आहेत, तुम्हाला दिसत नाहीत. स्वामींना बघायचे असेल तर नक्कीच तुमच्या अंतरंगात एकदा डोळे बंद करून झाकून बघा. एकदा डोळे बंद करा आणि हा स्वामी संदेश चालू असू द्या. डोळे बंद करा आणि हे फक्त ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 बाळा, भिवू नकोस. तुझ्या सोबत आहे, तुझ्या मनात आहे, तुझ्या अंतरंगात आहे. प्रत्येक वेळी तुझ्या सोबत राहीन. खचून जाऊ नकोस, दुःखी राहू नकोस. मार्ग शोधत राहा. प्रत्येक मार्ग तुला दाखवीन. प्रत्येक गोष्टीमध्ये तुझ्या सोबत उभा राहीन. श्री स्वामी समर्थ. डोळे खोला भक्तांनो. आता तुम्ही ही गोष्ट ऐकलीत. आता फक्त मला कमेंट बॉक्स मध्ये हे सांगा, तुम्हाला स्वामी दिसले का? तुम्हाला किती चांगले वाटले हे सर्व काही ऐकून? नक्कीच तुम्हाला या गोष्टी ऐकून चांगलं वाटलं असेल, अंगावरती काटा सुद्धा आला असेल, किंवा नक्कीच तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचे चित्र आले असेल. तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या सोबत आहेत. स्वामी तुमच्या सोबत कायम उभे राहतील. स्वामी तुझ्या सोबत कायम आहेत, तुझ्या मनात आहेत, तुझ्या अंतरंगात आहेत. तुला फक्त ती गोष्ट समजत नाही. त्या गोष्टीतला येणाऱ्या वेळेतच समजेल जेव्हा तुला स्वामी अनुभव देतील. ज्या लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे त्या लोकांनी कधीच स्वामींची भक्ती सोडली नाही. आणि ज्या लोकांना अनुभव नाही आला त्यांना प्रश्न येतात, पण नक्कीच तुम्हाला सुद्धा येणाऱ्या काही वेळेत अनुभव येईल. नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काही वेळेत त्या गोष्टीचा मार्ग दिसून येईल की ज्या गोष्टीमुळे तू खचून जातोयस. आता प्रत्येकाचे आयुष्य हे सोपं नसते. जो श्रीमंत असतो त्यांनी किंवा त्याच्या पूर्वजांनी कुठे ना कुठेतरी मेहनत केलेली असते. त्यांनी किंवा त्याच्या आई वडिलांनी, आजोबांनी कुठे ना कुठेतरी मेहनत केलेली असते. पण जो गरीब आहे त्याला फक्त एक चान्स असतो. एक चान्स असतो की त्याच्या आई बाबांनी जे केलेलं आहे ते मी आता करीन. मी माझे पुढचे भविष्य सुधारीन. मी माझ्या पुढच्या पिढीचे भविष्य सुधारीन. मी सर्व काही उभे करू शकतो. हा चान्स परमेश्वर फक्त गरीब लोकांना देतो. फक्त स्वतःच्या डोळ्याने पाहिलेली एक परिस्थिती, वरती गेलेला माणूस खालती झटक्यात पडताना मी पाहिलेला आहे आणि खालचा माणूस चटक्यात वरती जाताना मी पाहिलेला आहे. तो म्हणजे अहंकारामुळे. ज्याच्याकडे अहंकार आला तो माणूस नष्ट झाला, तो माणूस बर्बाद झाला. ज्याच्याकडे अहंकार आला तो माणूस नष्ट झाला, तो माणूस बर्बाद झाला. ही कायम गोष्ट लक्षात ठेवा. तुमची आजची वाईट वेळ आहे, त्या वाईट वेळेला कधी विसरू नका. ती वाईट वेळ जेव्हा तुमचा चांगला वेळ आणून देईल तेव्हा त्या चांगल्या वेळाची कदर करा, पण त्या वाईट वेळेला विसरून जाऊ नका. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि यापुढील तुझ्यासाठी आणखीन भाग्यवंत ठरण्याचा मार्ग दाखवणार आहे, म्हणून दुर्लक्ष करू नकोस. तर आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. आपला मुद्दा म्हणजे स्वामी हे आपली साथ कशी देतील, स्वामी आपल्या सोबत कसे राहतील, स्वामींना आपण प्रसन्न कसे करायचे. तर फक्त तुम्ही माणुसकी जपा, स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील. कारण की माणसांमध्येच आपला परमेश्वर लपलेला आहे. माणसांमध्येच आपला परमेश्वर आहे. फक्त त्या परमेश्वराला जो ओळखतो तो या आयुष्यामध्ये सुखी राहतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. कितीही अंधारात खचून गेलेला माणूस, कितीही दुःखात खचून गेलेला माणूस, त्या दुःखातून, त्या संकटातून बाहेर काढण्याचा काम आपला परमेश्वर करतो. बोला श्री स्वामी समर्थ. आपल्या या आयुष्यामध्ये फक्त एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आपण जे करतो, जे आपण नाही करत, जे आपले कर्म आहेत, जे आपले काम आहेत, त्याची परतफेड आपल्याला इथे करायची आहे आणि वरती जाऊन सुद्धा करायची आहे. म्हणून जे छोटेसे आयुष्य आहे, या छोट्याशा आयुष्यामध्ये दुसऱ्या लोकांना सुखी ठेवण्याचे काम करा. तुम्ही आयुष्यभर सुखी राहा. दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद शोधून काढा आणि मग तुमचा परमेश्वर हात धरेल आणि तुमचा हात धरून एवढ्या पुढे आणेल की तुम्ही जे बघितले, वाईट दिवस बघितलेले आहे, ते वाईट दिवस तुम्हाला पुन्हा बघण्याची गरज सुद्धा पडणार नाही. माणुसकी ही सर्वात मोठी गोष्ट आहे. कर्म हा सर्वात मोठा हत्यार आहे. त्यानंतर तुमची भक्ती ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तुमच्या भक्तीमध्ये जर कोणत्याही प्रकारची कमी पडून देऊ नका.
आपल्या परमेश्वरावरती जेवढं विश्वास करतात तेवढं विश्वास ठेवा, कारण की परमेश्वर जेव्हा आपल्याला साथ देतो तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यातले सर्व सुख मिळते. आता हे पुढचे 2 मिनिटे मी तुम्हाला काहीतरी ऐकवतो, ते ऐका. हे 2 मिनिटे फक्त आपण स्वामींचं नाव जप करूया आणि त्यानंतर तुम्हाला महत्वाचा मुद्दा कळेल. 2 मिनिटे फक्त डोळे बंद करा. व्हिडिओ चालू आहे, एकदा डोळे बंद करा. मनापासून सांगतोय, डोळे बंद करा, मोबाईल बाजूला ठेवा आणि हे शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर डोळे उघडा. डोळे बंद केल्यानंतर जर तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहा आणि बोला, हो माझ्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला. जर असे गोष्ट तुमच्यामध्ये घडली असेल, तुमच्या सोबत घडली असेल, तर फक्त एवढे लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत आणि स्वामी ही तुमची साथ देणार आहेत. फक्त तू कोणत्या तरी गोष्टीमध्ये पाठी पडतोयस म्हणून आतापर्यंत तू हारतोयस. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आज जर तू चांगले काम केलेस तर उद्या तुझी परतफेड सुद्धा चांगली मिळणार आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेव नेहमी. आपली ही जी व्हिडिओ आहे ती तुझ्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि दररोज अशा गोष्टी ऐकत जा ज्या गोष्टी तुला चांगले सांगतात. कारण की ज्यावेळी तू वारंवार त्या गोष्टी ऐकत असतोस ती गोष्ट तुझ्या कृत्यांमध्ये उतरते, ती गोष्ट तुझ्या भावनांमध्ये उतरते आणि त्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये फारच फरक जाणवतो. तर नक्कीच आमची ही व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघून घ्या. तर वळूयात आपल्या मुद्द्यांकडे. तर स्वामींचे मुद्दे नव्हे तर स्वामींचे हे जे विचार असतात, जे विचार आपल्या आयुष्यासाठी महत्वाचे असतात, ज्या विचारांनी आपले आयुष्य बदलू शकते, ज्या विचारांनी आपले कर्म बदलू शकतात, ज्या विचारांनी आपले दुःख बदलू शकतात, ज्या विचारांनी आपले सुख बदलू शकतात. आयुष्यामध्ये जे काही आहे ते सर्व काही बदलू शकते. पण या विचारांना कधी दुर्लक्ष करू नकोस. ज्या गोष्टी ऐकल्या असतील त्या गोष्टी वारंवार ऐकत राहा. कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो ना त्या गोष्टी आपल्या अंतरंगात उतरतात, त्या गोष्टी आपल्या स्वरूपात उतरतात आणि नक्कीच या गोष्टी तुलाच भाग्यवंत ठरवतील. स्वामींचे विचार अनमोल असतात, पण त्या अनमोल विचारांना दुर्लक्ष करू नकोस. कारण की बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी अजून तुला समजून घ्यायच्या आहेत. आयुष्यामध्ये माणसाच्या आयुष्यामधील अत्यंत महत्वाच्या गोष्टी सध्याच्या पिढीला वाटतात त्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे धन, संपत्ती, त्यानंतर लोभ. या सर्व गोष्टी सध्याच्या आयुष्यामध्ये माणसाला महत्वाच्या आहेत. या गोष्टी एका वेळेपर्यंत महत्वाच्या आहेत माणसाला त्याचे आयुष्य जगण्यासाठी. फक्त एवढेच लक्षात ठेवा, त्या धनाहून मोठा आपला परमेश्वर आहे, त्या संपत्तीहून मोठा आपला परमेश्वर आहे. आपल्याकडे जे काही असेल त्यात आनंदी राहा. लोभ हा माणसाला बुडवून टाकतो. लोभ, कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा. त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावे, ते गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आणावी, पण सारखे त्या गोष्टीसाठी हावहाव नाही करावी. कारण की परमेश्वरांनी जो खेळ रचविलेला आहे त्या खेळामध्ये परमेश्वर सर्वांना बघत आहे, सर्व माणसांना बघत आहे. एका काळेपर्यंतच फक्त या गोष्टी राहणार आहे. आपण मेल्यानंतर आपल्यासोबत त्या गोष्टी जाणार नाहीत. आपण जसे आलो आहोत तसेच जाणार आहोत. फक्त वरती आपल्याला परमेश्वर मिळेल, खालती आपल्या सोबत परमेश्वर आहे. म्हणजे परमेश्वराला नक्कीच लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये यशस्वी ठरा, पण त्या गोष्टीसाठी लोभ करू नका.
आणि लोभामध्ये बरेच माणसं बुडालेली आहेत, कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती जाताना सर्वांनी पाहिलेला आहे आणि खालचा माणूस झटक्यात वरती जाताना सर्वांनी पाहिलेला आहे. या आयुष्यामध्ये कोणत्या क्षणाला काय होईल ते आपल्याला माहित नसते. फक्त परमेश्वराचं नाव मुखी घ्या, प्रत्येक क्षण सुखाचा जाईल, प्रत्येक वेळ सुखाचा जाईल, प्रत्येक मिनिट सुखाचा जाईल, प्रत्येक तास सुखाचा जाईल, प्रत्येक दिवस सुखाचा जाईल, प्रत्येक महिना सुखाचा जाईल, प्रत्येक वर्ष सुखाचा जाईल. आपलं आयुष्य सुखी होईल केव्हा? जेव्हा तू तुझ्या सानिध्यामध्ये स्वामी समर्थांना आणशील, जेव्हा तू तुझ्या सानिध्यामध्ये परमेश्वराला आणशील. परमेश्वर म्हणजे काय? परमेश्वर म्हणजे आपले माता पिता. माता पिता आणि परमेश्वर यामध्ये कधीच आपल्याला भेदभाव करता येत नाही, कारण की आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचे व्यक्ती म्हणजे दोनच, आपले आई बाबा आणि त्यानंतर परमेश्वर. पहिला मान परमेश्वर सुद्धा आई बाबांना देतो, कारण की तेच आपले दैवत असतात. त्या लोकांचा अपमान चुकून कधी करू नका. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टीतलं समजायच्या आहेत, म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम, की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा तू चूक केलेली आहेस, त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याची वेळ. सध्याची वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोज मुखी घे, कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस. त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल, तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो, तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस, किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस, किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाही, कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील.
आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. आता स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. पण आता तुला महत्वाची गोष्ट मी कोणती सांगितली ती म्हणजे आयुष्यामध्ये कोणतीही कठीण वेळ येऊ दे, कितीही मोठे संकटे येऊ दे, चुकीच्या मार्गाचे हात कधी धरू नकोस, कारण की चुकीचे मार्ग हे दुसऱ्याच्या डोळ्यातून पाणी सुद्धा काढतात. आपल्यामुळे जर दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत असेल तर हे सर्वात मोठे पाप आहे. हे सर्वात मोठी चुकीची गोष्ट आहे की आपल्यामुळे कोणतरी दुसरा त्रासात आहे, आपल्यामुळे कोणतरी दुसरा रडत आहे. या गोष्टी लक्षात ठेव, कारण की आजच्या या गोष्टी तुला समजत असतील. आपल्यामुळे कोणतरी दुखी असेल तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख येतील, पण आपल्यामुळे कोणतरी सुखी राहत असेल तर नक्कीच तो सुद्धा सुखी राहशील. स्वामींचे विचार हे अद्भुत असतात. स्वामींच्या विचारांमध्ये जी ताकद असते ते कोणत्याही गोष्टींमध्ये नसते. आणि ह्या पुढील जे काही तू ऐकणार आहेस ते तुझ्यासाठी खूपच चांगले आहे, तुझे आयुष्य घडवण्यासाठी आहे. नक्कीच या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस.